जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 5वा चंचल लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ दोघा ऐसी तीन चालती अगुणी अष्टधा प्रकृती अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसी पन तोडे भक्षितो पनजा मूल बापास मारी ओजा चुकाऱ्या गेला राजा चौघा जणांचा श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दशक 15वा आत्मदशक आणि त्यामधील समास 5वा दिलेला आहे। चंचळाची लक्षणं कोणती आहेत? चंचल लक्षण निरूपण नाम या समासाचं विवरण समर्थ आपल्याला करायला घेत आहेत। मग चंचळाची लक्षणं कोणती आहेत? चंचल म्हणजे नेमकं काय आहे? आणि या जगतामध्ये आपल्याला ब्रह्म आणि माया यांच्या रूपाने हे जगत जे चंचल झालेलं आहे ते समर्थ म्हणतायत। म्हणून या समासामध्ये जे समर्थाने आता हे चंचल लक्षण जे सांगायला घेतलेलं आहे त्याचं विवरण समर्थ आता आपल्याला करायला घेत आहेत। म्हणून समर्थ म्हणतात दोघा ऐसी तीन चालती अगुणी अष्टधा प्रकृती अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसी। श्रीराम समर्थ। दशक 15वा कोणता आहे? दशक 15वा आत्मदशक। आपल्या आतमध्ये असलेल्या त्या परमात्म्याचा आपल्याला त्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याची ओळख आपल्याला होणं सगळ्यात गरजेचं आहे। आणि त्याच्यामध्ये समास 5वा चंचल लक्षण या जगतामध्ये दिसणारं सर्व जगत हे कसं आहे? चंचल रूपी आहे। काय काय चंचल आहे, त्याची लक्षणं कोणती आहेत, हे सगळं समर्थाने या समासामध्ये दिलेलं आहे। आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे दोघा ऐसी तीन चालती। मग काय म्हटलेलं आहे? वायू आणि जाणीव प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या प्रेरणेने दोघा ऐसी तीन चालती अगुणी अष्टधा प्रकृती। मग यांच्या दोघांच्या प्रेरणेने सत्व रज आणि तम हे त्रिगुण त्रिदेव या अगुण गुणातीत अशा परब्रह्मात वागत असतात। आणि ज्याप्रमाणे समर्थ म्हणतात अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसी। मग ज्याप्रमाणे इंद्र आणि फणी म्हणजे मांजर आणि सर्प एकमेकांवर टपून असतात त्याचप्रमाणे ही सूक्ष्म चंचल जी अष्टधा प्रकृती आहे, ही जी अष्टधा प्रकृती आहे ही पंचभौतिकाला आणि ऊर्ध्व निश्चळ स्वरूपाला सोडून मध्यभागी खेळ करत राहते। म्हणजे काय सांगितलं आहे की चंचल अंतरात्मा आहे। जो चंचल अंतरात्मा आहे तो पूर्णपणे जडत्व आणि निश्चळत्व ही पावत नसून या दोघांच्या मध्यभागीच तो वावरत आहे। आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थाने दोघा ऐसे तीन चालती। आता कोण दोघं आणि कोण तिघं? तर समर्थ म्हणतात दोघं म्हणजे प्रकृती आणि पुरुष। काय म्हटलेलं आहे? दोघं म्हणजे कोण? प्रकृती आणि पुरुष। आणि या दोघांबरोबर तीन चालती। आता तीन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, सत्व रज आणि तम असे तीन गुण। मग दोघा ऐसे तीन चालती प्रकृती आणि पुरुषातूनच समर्थ म्हणतात आहे प्रकृती आणि पुरुषातूनच आपल्याला रज तम आणि सत्व गुणांचा इथे विकास झालेला आपण पाहतो। आणि म्हणून पुढे सत्व रज तम समर्थ म्हणतात रज तम सत्व येण्याची चाले जीवित्व म्हणजे हे संपूर्ण ही जीवसृष्टी येण्याची चाले जीवित्व ही संपूर्ण जीवसृष्टी ही चराचर सृष्टी आम्हाला जी चरित झालेली दिसते आहे। म्हणून इथं नावच समर्थाने चंचल निरूपण नाम दिलेलं आहे। चंचलाचं लक्षण त्यामध्ये अष्टधा प्रकृती आलेली आहे आणि समर्थ त्याचा उल्लेख पुढच्या ओळीमध्ये करतात आहे। आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात अगुणी अष्टधा प्रकृती। अगुणी म्हणजे अष्टधा, यामध्ये 8 शब्द आलेले आहेत। अष्टधा आपल्याला माहिती आहे, अष्टधा प्रकृती म्हणजे काय? दोन म्हणजे इथे सांगितलंय समर्थाने दोघा ऐसे तीन चालती। दोघा ऐसे दोन कोण? तर समर्थ म्हणतात आहे दोन म्हणजे प्रकृती आणि पुरुष आणि तीन म्हणजे सत्व रज आणि तम। आता अष्टधा प्रकृती आहे। मग अष्टधा प्रकृती म्हणजे आपल्याला माहिती आहे पंचमहाभूत, 5 पंचमहाभूत आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश। आणि त्यामध्ये 3 गुण रज तम आणि सत्व। 5 आणि 3 किती झाले? 8 झाले। मग हे सगळे 8 झाल्यामुळे यात अष्टधा प्रकृती असा याचा अर्थ झालेला आहे। अष्ट म्हणजे 8 आणि याच्यात अजून एक घटक आलेला आहे तो म्हणजे पुरुष, प्रकृती आणि पुरुष आणि त्यामध्ये मिळवलेले हे त्रिदेव।
मग त्रिदेव या शब्दाचा अर्थ त्रिगुण, आणि त्याचबरोबर या त्रिगुणामध्ये एक अगुणी आलेला आहे. अगुणी या शब्दाचा अर्थच निर्गुण आहे. मग निर्गुण कोण आहे? तर निर्गुण हा परब्रह्म आहे. या जगतामध्ये निर्गुण निराकार असलेला ब्रह्म याच्या अधिष्ठानावर संपूर्ण जगत या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि तो जरी भास असेल तरी सुद्धा त्याला महत्त्व आलेलं आहे. लोक त्याच्याकडे आकृत्व होतात, त्याला सत्यत्व बहाल करतात. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसी. काय सांगितलं आहे? उदाहरण दिलंय समर्थने, सांगितलेलं आहे. अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसी. इंद्रफणी या शब्दामध्ये दोन शब्द आलेले आहेत. इंद्रफणी, इंद्र म्हणजे मांजर, आणि फणी या शब्दाचा अर्थ आहे नाग. मग नाग आणि साप हे दोघेही तसं पाहिलं तर शत्रू आहेत. नागामुळे मांजर मरू शकते, आणि मांजरीच्या चावण्याने नाग सुद्धा घायाळ होतो, आणि तो सुद्धा मरतो. आणि म्हणून इथे इंद्रफणी हा शब्द वापरलेला आहे. मग इंद्रफणी या शब्दाचा अर्थ दुसऱ्या अर्थाने आपण घेतला, जर आपण दुसऱ्या अर्थाने जर घेतलं तर आकाशामध्ये दिसणारा जो इंद्रधनुष्य आहे तो सुद्धा आम्ही इंद्रफणी म्हणून ओळखू शकतो. कारण आकाशामध्ये दिसणारा इंद्रधनुष्य, हा इंद्रधनुष्य जरी म्हटलं असलं तरी तो कल्पित आहे. तो कसा आहे? कल्पित आहे. तो भासमान आहे. त्याला मिथ्यत्व आहे, त्याला सत्यत्व नाही आहे. त्याला मिथ्यत्व आहे, तो सत्य आहे का? नाही. तो आम्हाला दिसतो पण तो मुळात आहे का? नाही. म्हणून इथे म्हटलंय अधोर्ध सांडून वर्तती. काय म्हटलंय? अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसे. मग अधोर्ध, अर्ध, ऊर्ध्व. अध या शब्दाचा अर्थ जड, आणि ऊर्ध्व म्हणजे अर्थ चंचल. म्हणजे जड आणि चंचल या दोघांचं मिश्रण या ठिकाणी आपल्याला या अंतरिक्षामध्ये दिसते आहे. आता अंतरिक्ष म्हणजे काय? गगन, पोकळी दिसते आहे. मग तो जो दिसतो आहे तो भास अंतरिक्षामध्ये आहे. आणि म्हणून मनुष्य अधोमुख झाला आणि अधोमुख झाला, म्हणजे त्याची अधोगती झाली आणि त्याची प्रगती झाली. अधोमुख आणि ऊर्ध्वमुख. काय म्हणतो? ऊर्ध्वमुख म्हणजे वरच्या दिशेला, म्हणजे त्याची प्रगती झाली. आणि अधोगतीला लागला म्हणजे काय? तर त्याची प्रगती नाही झाली. काय झालं? अधोगती झाली. मग यामध्ये जे फणी आणि इंद्र आहे या दोघांच्यामुळे आपल्याला इंद्रधनुष्य हा दिसतो आहे. आणि या इंद्रधनुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहे याचा उल्लेख समर्थ इथे करतात आहे. जसं प्रकाश आणि प्राणी यांच्या एका विशिष्ट एकत्रीकरणामुळे किंवा त्यांच्या समोरासमोर येण्याने आम्हाला इंद्रधनुष्य दिसतो. सप्तरंग आम्हाला दिसतात, पण ते रंग वेगवेगळे खरे आहेत का? पण त्याचं अधिष्ठान जे आहे ते सूर्य आहे, त्याचं अधिष्ठान जे आहे ते पाणी आहे. आणि पाणी आणि सूर्यामुळे आम्हाला इथे इंद्रधनुष्य दिसतो आहे. त्याप्रमाणे या जगतामध्ये दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत या ब्रह्माच्या अधिष्ठानावर आहेत. कोणाच्या आहेत? ब्रह्माच्या. तो परब्रह्म आहे म्हणून हे सगळं चालतं आहे. हो, परब्रह्म चराचरात आहे. जिथे जिथे जीव आहे तिथे तिथे परब्रह्म आहे. सगळ्या सजीव निर्जीव सगळ्यांमध्ये आहे. हो, सगळीकडे तो वास करतो आहे. आता जर उदाहरणच घ्यायचं झालं तर समर्थ म्हणतात आहे एकासारखी किती अनंत फुले आहेत, पण एकाचा वास दुसऱ्याला नाही, एकाचा आकार दुसऱ्याला नाही. मग काय म्हणतात समर्थ? प्रत्येकाचं फुलण्याचा जो कालावधी आहे तो अलग अलग आहे. मग समर्थ म्हणतात जास्वंदीच्या फुलाचं जर वैशिष्ट्य ते वेगळी आहेत. चाफ्याचं फूल वेगळं आहे. जास्वंदीचा फुलाचा सुगंध जास्त नसतो, पण याचा चाफ्याचा फुलाचा सुगंध एकदा का फुलला की पूर्ण त्या आवारामध्ये तो दरवळत असतो. म्हणजे किती त्याच्यामध्ये भिन्नता आहे, रंगामध्ये, आकारामध्ये, त्याच्या कालावधीमध्ये, सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये बदल आहे. तसं माणसं सुद्धा आहेत. एकासारखा दुसरा माणूस आहे का? नाही. एकाच आईच्या उदरामध्ये 4 मुलांनी जन्म घेतला, 4ही मुलं वेगवेगळी आहेत. असं आहे का की एका माणसाची जी मुलं आहेत म्हणजे आई वडिलांची मुलं ही त्यांच्यासारखी, म्हणजे एका कुटुंबातील व्यक्ती या सगळ्या एकसारख्या, दुसऱ्या एकसारख्या, तिसऱ्या एकसारख्या, म्हणजे अशा अलग अलग असं आहे का? नाही. प्रत्येकाचा रंग, रूप, आकार, भाषा सगळं काही वेगळं आहे. प्रत्येकाची आवड निवडही वेगळी आहे. जरी भावंड असली तरी त्या 4 भावंडांना 4 प्रकारचं आवडतं. असं नसतं की एकाला आवडतं तेच दुसऱ्याला आवडतं. नाही. जर एकाला आवडत असेल तर दुसऱ्याला आवडत सुद्धा नाही कधी कधी.
म्हणून समर्थ म्हणतात हे सगळी सृष्टी कशी आहे, ब्रह्माच्या अधिष्ठानावरती आहे. तो परब्रह्म आहे म्हणून हे जगत दिसतं आहे. म्हणून ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. कारण मिथ्यत्व जे आहे त्याच्यामध्ये बदल होत राहतो, सत्यत्वामध्ये बदल नाही आहे. मिथ्य जे आहे ते बदलत राहणार, खोटं आहे ते कधीतरी संपणार आहे, परंतु जे खरं आहे, जे सत्य आहे ते कधीही संपणार नाही आणि मिटणारही नाही. असतची असे सर्व काळ. मग समर्थ म्हणतात सत्यत्वामध्ये बदल नाही. मग आम्हाला आकार निर्माण झालेला आहे आणि म्हणून आमचा आकार आज दिसतो आहे, उद्या दिसणार नाही. माणूस मरतो म्हणजे काय होतं, तर माणसाला भीती कशाची वाटते, तर मरणाची भीती वाटते. का भीती वाटते मरणाची, कारण तो आकाराला सत्यत्व देतो आणि म्हणून मरणाची भीती आहे. जो आम्हाला दिसणारा आकार आहे हा जगताचा समोर, या जगताच्या समोर आज आहे उद्या नाही. आकार आज आहे हो, उद्या असणार आहे का, नाही. काही वर्ष लोटली की आपणही या पृथ्वी तलावर विलीन होणार आहे. मग माणूस किती वेळ, जास्तीत जास्त 100 वर्षाचं माणसाचं आयुष्य, त्याच्या पलीकडं एखाद दुसरं माणूस जगतं. मग समर्थ म्हणतात हे सगळे जे आकार आपल्याला प्राप्त झालेले आहेत हे सगळे नष्ट होणारे आहेत, पण त्या परब्रह्माचा आकार निश्चित नाही. तो परब्रह्म असतच असे सर्व काळ. तो अगदी छोट्याशा त्या मुंगीमध्ये सुद्धा आहे आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य हत्तीमध्ये सुद्धा तो वास करतो आहे. म्हणजे परब्रह्म कसा आहे, निर्मळ आहे, निश्चळ आहे, सदोदित आहे आणि म्हणून आकार निर्माण झालेला आहे आणि म्हणून आमचा आकार आज दिसतो परंतु उद्या दिसणार नाही. माणूस काय होतो, मरतो म्हणजे काय होतो, प्रत्येकाला मरणाची भीती असते. कोण आहे असा ज्याला मरणाची भीती नाही. आपण रस्त्याने जर चालत जर आपण रस्त्याने जात असो तर एखादी गाडी आली तर आपण त्या गाडीला असं वाटतं, घाबरतो. जर पुढ्यात गेलो आणि मला काही झालं तर, किंवा मला मरायला झालं तर, ॲक्सिडेंट झालं तर, म्हणजे प्रत्येकाला भीती, मरणाची भीती ही वाटत असते. प्रत्येकजण मरणाला घाबरतो. तर मरणाची भीती वाटते का वाटते, कारण मरणाचं कारण काय आहे, तो आकाराला सत्यत्व देतो आहे म्हणून त्याला मरणाची भीती वाटते आहे. त्याला वाटतं आहे हा आकार माझा कायम राहणार आहे, हे सत्य आहे. पण जो आम्हाला दिसणारा आकार आहे हा जगताच्या समोर आज आहे उद्या नाही. म्हणून ऐसे मेले कोट्यान कोटुई, काय रडू एकासाठी, असे जे संत म्हणू लागतात. याचा अर्थ आकार बदलत राहतो. जसं एखादा कुंभार मडकं तयार करतो, एक मडकं खराब झालं, फुटलं, गळायला लागलं की तो पुन्हा मातीमध्ये मिसळून टाकतो, त्याला पुन्हा त्याची वस्त्रगाळ करून ती माती तयार करतो आणि त्याच्यातून दुसरं पुन्हा मडकं तयार करतो. तर आता काय केलं कुंभाराने, काय केलं तर त्याचं कंटेंट बदललं. काय आहे मग तेच, कुठलं कंटेंट बदललं त्याने, कुंभाराने. जसा सोनार एक दागिना घेतो, तो मोडतो आणि त्याच्यातून दुसरा बनवतो. मग सोनं कुठे जातं, तर सोने कुठंच जात नाही. सोनाच्याच जागी राहिलं, फक्त त्याच्या आकारात बदल झाला. त्याच्या आकारात बदल झाल्यामुळे आपल्याला वाटतो तो बदल झाला. म्हणून जगत हे जे बदलत राहते ते आपण म्हणतो, तर जग हे बदलत नाही, जग आकाराने बदलते आहे. आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश ही पंचमहाभूत एकमेकात मिसळतात आहे, एकमेकाला संपवतात, एकमेकाला खाऊन टाकतात. आणि समर्थ म्हणतात आणि पुन्हा आपल्यामध्ये बदल होतो आहे, आपल्यामध्ये बदल होतो आहे. बघा किती बदल होतो आहे, आपल्याला बरंच काही माहीत आहे. मग हा बदल जो होतो आहे, आपण मागच्या समासात पाहिलं की पृथ्वी नेमकी काय आहे. तर या जगतामध्ये सगळे होणारे आकार शेवटी पृथ्वी तलावामध्ये मिळून जातात. झाड उगवते, झाडाला फळं, फुलं, पानं येतात, पुन्हा ते पानं, फुलं, फळं कुजून जातात, सडतात, पुन्हा त्याची पृथ्वी होती. पृथ्वी त्यांच्या बीजापासून पुन्हा झाडाला आणि त्या बीजाला अंकुर फुटतो आणि त्याचं रूपांतर हळूहळू वटवृक्षात होतं आणि पुन्हा त्या वटवृक्षाच्या फांद्या, फळं, फुलं ते पुन्हा झडतात, पुन्हा नष्ट होतात आणि पुन्हा त्याची प्रकृती तयार होते. म्हणजे त्याच्यातूनच ते पुन्हा त्यांचं पुनर्वसन होतं. पुन्हा ते आकार नष्ट होतो, दुसरा आकार येतो. त्यांना आकार राहतो का, नाही, परंतु त्याच्यातलं जे सत्व आहे ते मात्र कायम राहतं. जसं आता सांगितलं की कुंभार जो असतो तो मातीची मडकी बनवतो. एखादं खराब असलं, फुटलेलं असलं, गळत असेल तर काय करतो, त्यालाच तो म्हणजे तो परत त्याला
म्हणजे फोडतो आणि पुन्हा त्याच्याचपासून तो वस्त्रगाळ करून त्या मातीपासून पुन्हा मडकं तयार करतो, म्हणजे त्याच मातीपासून तो बनवतो. मग पृथ्वी तत्व तसं देहाचं आहे. आमचा हा देह दिसतो आहे, हा देह सुद्धा शेवटी काय होणार आहे हो, तर हा पृथ्वी तत्वाला मिळणार आहे. ज्याच्यामधून उपजला त्याच्यातच पुन्हा जाणार आहे. म्हणून बदल काय आहे, तर बदल आकाराचा आहे, आकारात बदल आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात हे सगळं नष्ट होणार आहे. म्हणून कोण कोणाला खातो, समर्थ ते सांगतात आहे काय होतं. म्हणून पुढे सांगितलंय बघा, कोण कोणाला खातो आहे ते सांगितलेले आहे. पण तोंडे भक्षितो पणजा, मूल बापास मारी ओजा, चुकाऱ्या गेला राजा चौघा जणांचा. देव देवळामध्ये लपाला, देऊळ पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये जाला त्याला ऐसेची आहे. काय सांगितलंय, पण तोंडे भक्षितो पणजा. वायू हा काय आहे, पंजा आहे. आणि अग्नी हा काय आहे, आजोबा आहे. आणि मूल बापास मारी ओजा, माय म्हणजे बाप आणि पृथ्वी, आप म्हणजे बाप आणि पृथ्वी म्हणजे मुलं. आता काय सांगितलं आहे, चुकाऱ्या गेला राजा चौघा जणांचा. पंजा पतवंड जे असतं त्यांना खाऊन टाकतो. या 4 महाभूते एकात एक लय पावतात, हे लीला वर्णन केलेलं आहे. आणि तर मुलं बापाला सहज मारतात, म्हणजे या 3 त्रिगुणांची लीला वर्णन केलेली आहे. आणि पुढे काय म्हटलंय, चुकाऱ्या गेला राजा चौघा जणांचा. मग चौघांचा राजा चुकाऱ्या गेला असं म्हटलं आहे. आणि येथे राजा म्हणजे आकाश आणि म्हणजे अंतरात्मा सांगितलेला आहे. आणि या लीलेत समर्थाने जणू नाहीसाच झालेला, दुर्लक्षित झालेला लीलेत जणू काही हे सगळं काय होतंय, अंतरात्मा आहे. आणि हा सगळा काय झालेला आहे, नाहीसाच झालेला, दुर्लक्षित झालेला दिसतो आहे. मग 4 जण कोण आहेत, समर्थ म्हणतात 4 जण कोण आहे, 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीव एवढी. आता 4 खाणी कोणत्या आहेत, अंडज, जारज, श्वेतज आणि उद्बीज. अशा प्रकारच्या 4 खाणी आहेत, अर्थात जीवयोनी आहे. काही जीव अंड्यातून जन्म घेतात, त्यांना अंडज म्हटलेलं आहे. काही जारज म्हणजे आईच्या उदरातून जन्म घेतात, काही गर्भातून जन्म घेतात, काही श्वेतज म्हणजे काही घामातून निर्माण होतात, आणि तर उद्बीज म्हणजे आकाशात उडतात. या प्रकारचे 4ही प्रकारचे जीव त्याला खाणी असं म्हटलेलं आहे. आणि हे एकूण 84 लक्ष योनी आहेत. आणि या 84 लक्ष योनीमध्ये शेवटी काय आहे, तर पृथ्वी तत्व कायम आहे. हे सगळं नष्ट होणार आहे. तो महाकाय प्राणी असेल तरी तो नष्ट होतो, आणि लहानात लहान जरी असेल मुंगी किड्यासारखा तो सुद्धा नष्ट होऊन पुन्हा पृथ्वी होतो. म्हणून असं म्हणतात की हजारो वर्षांपूर्वी या पृथ्वीवर महाकाय असे प्राणी होते. आपण इतिहासामध्ये पाहिलं, इतिहासामध्ये त्याची नोंद होती बघा. काय होतं, पृथ्वीमध्ये पहिल्यांदा महाकाय प्राणी होते, डायनासॉर सारखे. त्या प्राण्यांना पाहून आपल्यालाच आश्चर्य वाटेल, हे प्राणी असतील का, पण त्यांचे सांगाडे सापडतात, म्हणजे त्यांचे सांगाडे सापडलेले आहेत, त्यांचे काही अवशेष सापडलेले आहेत. आणि त्याच्यावरून आम्ही असा अंदाज केलेला आहे की एवढे महाकाय प्राणी येथे जन्माला आले होते, पण कारणाने काही काळाने ते नष्ट झाले, आणि शेवटी त्याला कारण आहे. आणि म्हणून तो आकार बदलला. आकार तो राहिला का हो, नाही, आकार तो नष्ट झाला. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारचे सगळे प्राणी नष्ट होणार आहेत. आणि म्हणून आम्ही असावं आणि आमच्या इच्छेने काही असावं, हे किती दिवस टिकावं. म्हणून समर्थ म्हणतात तुमची कितीही इच्छा असेल तरी ते टिकणार नाही. आपली इच्छा आहे की मी मरणारच नाही, मी अमर आहे, कसं शक्य आहे, शक्यच नाही. कधीतरी तुला जायला लागणारच आहे. आणि तुमची कितीही इच्छा असेल तरी ते राहणार नाही. म्हणून जग हे परिवर्तनशील आहे. म्हणून परिवर्तन जगाला आम्ही किती सत्यत्व द्यावं आणि किती त्याच्यावर आपण अवलंबून राहावं, किती त्याच्यावर डिपेंड राहावं, किंवा त्याच्यात किती गुंतावं. मग जो मनुष्य त्याच्यात गुंतो तो मनुष्य पुन्हा जन्म घेतो. जो त्याच्यात गुंतत नाही त्याला पुनर्जन्म नाही. वासनेच्या पोटी कोटी जन्म घेती. मग वासना ही माणसाला पुन्हा जन्माला घालते, आणि म्हणून त्यांच्यात गुंतायचं नाही तर वासना राहणार नाही. आणि म्हणून आपण ज्याप्रमाणे भाड्याच्या घरात राहतो, भाड्याचं घर सोडून देतो. ज्यावेळी आपण भाड्याच्या घरात राहतो आणि नंतर जाताना आपण कुठे बदली वगैरे झाल्यावर आपण सोडून जातो ते घर, की सोडत असताना आपल्याला फारसं काही विशेष आकर्षण त्याच्याबद्दल वाटत नाही. कधी कधी वाटतं
कधी कधी वाटत नाही. पण एखाद्या रेल्वेमध्ये आपण बसतो, रिझर्वेशन करतो, जोपर्यंत त्या रेल्वेत बसलोय तोपर्यंत रेल्वेबद्दल काही वाटत असेल, पण सोडताना माझी रेल्वे होती, मी त्याच्यात बसले होते, माझी सीट होती म्हणून रडत बसतो का? नाही. मग तत्वत आम्हाला प्राप्त झालेला हा देह, यामध्ये बसणारा हा जीव तसाच आहे हो, तसाच आहे. आपण आपल्या मनाला समजवतो की ही माझी सीट आता बसेपर्यंतच आहे. अगदी आपण ती तिकीट रिझर्वेशन बुक केल्यानंतर आपण जोपर्यंत ती तारीख येत नाही तोपर्यंत म्हणतो माझी सीट कन्फर्म, ती सीट माझीच आहे असं आपण सांगत असतो. पण ज्यावेळी त्याच्यामध्ये बसतो आणि आपण स्टेशनला उतरतो, म्हणजे आपले जर स्टेशन असेल तिथे जाऊन उतरलो की आपली तिकीट संपली, मग म्हणतो का अरे अरे ट्रेन गेली, ट्रेन थांब, तू माझी ट्रेन आहे, ही माझी जागा आहे, हे मी बुकिंग केलेलं आहे, मी कोणाला देणार नाही, असं होतं का? नाही. म्हणजे ती ट्रेन गेल्यानंतर आपण म्हणतो ठीक आहे आता उतरायचंच आहे, आपलं स्टेशन आलं आहे, आपलं तिकीट संपलेलं आहे. मग तसंच समर्थ म्हणतात की समर्थांनी सांगितलेलं आहे की हा आम्हाला प्राप्त झालेला हा देह, हा देहामध्ये बसणारा हा जीव जो आहे, परब्रह्म जो आहे, परमात्मा जो आहे, आपण त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर त्या जीवात गुंतू नये, तसं त्या जगात ही माणसाने गुंतू नये. म्हणून संत सांगतात जगामध्ये जगत असताना प्रपंच उत्तम करावा, परंतु निर्मोही राहून करावा. जियो तो जियो ऐसे जैसा सब कुछ तुम्हारा है, आणि मरो तो ऐसा मरो वैसा तुम्हारा कुछ भी नहीं है. म्हणजे जगताना पण असं जगा की सगळं माझं आहे, मरताना असं मग म्हणा की त्याच्यातलं काहीच माझं नाही. मग आपलं जगा, आपण जगत असताना काहीच नाही, आपलं आहे का या जगामध्ये? काही नाही. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत ओळख आहे, आपण गेल्यावरती पण नाही. म्हणून समर्थ म्हणतात हे चारी खाणी हे सगळ्या नष्ट होणार आहेत, चारी वाणी सुद्धा नष्ट होणार आहेत. मग हे सगळ्या प्रकारचं वाणी म्हणजे परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी, हे सगळं नष्ट होणार आहे. जिभेच्या ठिकाणी वास करणारी तिला वैखरी म्हणतात, कंठाच्या ठिकाणी वास करणारी मध्यमा, हृदयाच्या ठिकाणी पच्छंती, आणि जी लाभी कमलाजवळ आहे ती वाणी आहे, तिला परावाणी असं म्हणतात. जितकं तुम्ही आत जाल तितकी वाणी जास्त आम्हाला जाणवू लागते. मग शेवटी आमची वाणी थांबते कुठे? तर परावाणीच्या इथे येऊन थांबते. पण नामदेव महाराज म्हणतात परावाणीपर्यंत आमच्या त्या भगवंताचं अस्तित्व नाही आहे, त्याही पलीकडे आहे. म्हणून म्हटलंय परेहून परते घर तेथे राहू निरंतर. काय म्हटलंय? परेहून परते घर तेथे राहू निरंतर. परेहून परते म्हणजे परावाणीच्या पलीकडे भगवंताचं घर आहे. कोणाचं घर आहे? जेवढा आत जाल तेवढी आपल्याला त्या भगवंताची ओळख होईल. ज्याने आपल्याला जन्माला घातलेला आहे, ज्याने 2 पाय, 2 हात, कान, नाक, सगळं काही उत्तमाचा, हा देह एवढा उत्तमाचा दिलेला आहे की बघता क्षणी असं वाटतं किती समर्थ, किती उत्तम दिलं आहे. सगळं आहे माझ्याकडे, जे आहे ते तुझ्या स्मरणाने उत्तमरित्या माझा दिवस प्रत्येक दिवस जाऊ दे, आणि जे आहे त्याचा अहंकार न करता मी सामान्य सर्जनासारखी तुझ्यासारखी राहू दे. तुझ्याशिवाय मला दुसरं कोणाचंही भान असता कामा नाही. एवढं आपण भक्तीत तल्लीन झालं पाहिजे. कोणी दिलेलं आहे? भगवंताचं आहे हो. आणि म्हणून सांगतात आहे की या सगळ्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत, या संपणाऱ्या आहेत, आणि म्हणून संपणाऱ्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करू नका. जो चिरंतर राहणारा आहे असा परब्रह्म आहे, त्याच्या मागे लागा, त्याचा विचार करा, त्याच्यातच गुंतून राहा, कारण तो निरंतर राहणारा आहे. असतच असे सर्व काळ, तो आज आहे, उद्या आहे, आणि काळ म्हणजे तो सदोदित अखंड राहणार आहे, तो सगळ्यामध्ये आहे, त्याचा विचार करा. अशा प्रकारे पंचमहाभूतांना समर्थाने काहीतरी एक रूपक दिलेलं आहे, ते रूपक समर्थ इथे सांगतात आहे. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने की तोंडेहून भक्षिती आप पणजा. पणजा म्हणजे पंजोबा. आता त्याला समर्थ म्हणतात आहेत की पृथ्वी हा त्याचा बाप आहे. काय म्हटलंय? पणतोंडे भक्षितो पणजा, पणतोंडे भक्षितो पणजा. म्हणजे आता त्याला समर्थ म्हणतात की पृथ्वी हा त्याचा बाप आहे, पाणी. पृथ्वी हा त्याचा बाप आहे, पाणी हा आजोबा आहे, अग्नी हा पंजोबा आहे. म्हणजे पंचमहाभूतांचं सांगते आहे. काय सांगितलं? पृथ्वी हा काय आहे? बाप आहे, पाणी पंजोबा, पृथ्वी पाणी, नंतर अग्नी हा पंजोबा आहे, आणि पाणी हा आजोबा आहे. म्हणजे अग्नीच्या माध्यमातून, अग्नी म्हणजे पंजोबा, अग्नीच्या माध्यमातून बापाला खाल्ले जाते म्हणजे पृथ्वीला,
म्हणजे अग्नी हा पाण्याला जाळतो आणि पृथ्वी सुद्धा नष्ट होते. मग एकावरून दुसरा नष्ट होतो. मग सगळे जे भूत आहेत, पृथ्वी ही शेवटी पाण्यामध्ये विलीन होते. पाणी आणि तेजामध्ये विलीन होते तेव्हा हा वायूमध्ये विलीन होतो आणि वायू हा आकाशामध्ये विरून जातो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, पण तोंडे भक्षितो पणजा, मूल बापास मारी ओजा, चुकाऱ्या गेला राजा चौघा जणांचा. म्हणजे पृथ्वी शेवटी वायूमध्ये मिसळून जाते. शेवट त्याचा काय आहे तर पृथ्वीच्या आत काय आहे, आप आहे. मग आपाच्या आत काय आहे, तेज आहे. तेजाच्या आतमध्ये काय आहे तर वायू आहे. आणि वायूच्या आतमध्ये काय आहे तर अंतरात्मा म्हणजे आकाश आहे. मग सगळ्यांचा आत मूळ काय आहे तर आकाश आहे. आणि या आकाशाला आम्ही राजा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, मूल बापास मारी ओजा. म्हणजे मूल कोण आहे तर अग्नी आहे. आणि त्याला जन्म देणारा कोण आहे तर पाणी आहे. तर पाणी सुद्धा अग्नीला विरून टाकतो. म्हणजे पोरगाच बापाला मारतो. मग आजोबाच पंजोबाला खातो. सगळे एकमेकांना खात राहतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय, चुकाऱ्या गेला राजा चौघा जणांचा. हे 4 प्रकारचे ते कोण तर हे 4 दिलेले आहेत की जे आकाश सोडून असलेले पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 आहे. या चौघांना आकाश जे आहे ते 5वं भूत आहे. अशा प्रकारे समर्थ पुढे त्याचं अधिक सुंदर पुढे वर्णन करतात आहे. मग सत्व, रज आणि तम यांना सुद्धा मुलाबापाची उपमा समर्थांनी दिली. मूळ कोण आहे तर मूळ माया जगदीश्वर हा मूळ आहे. त्याला त्यांनी पंजा म्हटलेला आहे. आणि त्या पंजाचा मुलगा पहिला कोण जन्माला आला तर सत्वगुण जन्माला आला. सत्वगुणापासून कोण आला तर रजोगुण जन्माला आला. कोणाला रजोगुण. मग रजोगुणातून कोण आला जन्माला तर रजोगुणातून तमगुण आला. मग आता हा तमगुण म्हणजे कोण तो मुलगा. हा कोणाला खातो बापाला खातो. म्हणजे रजला खातो, रजगुणाला. रज कोणाला खातो सत्वाला खातो. आणि हे सगळं आपल्या पंजालाच खाऊन टाकतं. सगळे कोण काय करतात पंजालाच खाऊन टाकतात. म्हणजे मूळ आपल्या प्रकृतीला, आपल्या मूळ स्वरूपाला आपण विसरून जातो. आणि म्हणून समर्थांनी अज्ञानामुळे आपण पंजोबा विसरतो असं समर्थ म्हणतात. आणि आपण आपल्या वडिलांचं नाव घेतो. आपल्या आजोबांची नावं आपल्याला माहीत असतं पण पंजोबा आपल्याला आठवत नाही हो. खरी गोष्ट आहे. एखादे पंजोबा आपले दिसले तर, परंतु पंजोबा कधी दिसले नाही, कधीच बघितलं नाही पंजोबांना. आपला जन्म व्हायच्या आधीच पंजोबा गेले. मग ते कसं ओळखणार आपण. मग ते मागे जातात. तसं आम्ही सुद्धा आमच्या जीवाला सुद्धा अशा प्रकारे मुलाला मुलगा झालेला आहे. मग आमचं मूळ स्वरूप म्हणजे पंजोबाच आहे. पंजोबाला मुलगा झाला म्हणजे सत्वगुणाला. सत्वगुण जो आहे तो नुसता थांबत नाही. सत्वगुणातून जन्म झाला, पुढे रजोगुणाला जन्माला आला. आणि रजोगुणामध्ये नेणीव आणि जाणीव झाली. आणि जाणीवेतून सत्वगुण, नेणीवेतून जाणीव आणि नेणीव यांच्या पुढे रजोगुण फक्त हा काय आहे नेणीव आहे. अशा प्रकारे सगळ्यांचा जन्म झाला. परंतु भगवंत या जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडे आहे. आणि म्हणून आपण पंजोबाला ओळखा म्हणजे आपल्या मूळ अंतरात्म्याला ओळखा असं इथे समर्थ सांगतात आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, पण तोंडे भक्षितो पणजा, मूला बापास मारी ओजा, चुकाऱ्या गेला राजा चौघा जणांचा. देव देवळयामध्ये लपला, देऊळ पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये द्याला त्याला ऐसीची आहे. काय म्हटलेलं आहे की देव आहे, देव देवळामध्ये लपला. मग देव आहे अंतरात्मा. हा देवालयात म्हणजे देवळामध्ये म्हणजे देहात लपलेला असतो. देवळाची पूजा केली की ती देवाला पावते. मग सृष्टीमध्ये सर्व प्राण्यांमध्ये हीच गोष्ट दिसून येते. आणि म्हणून म्हटलंय देव देवळामध्ये लपला, देऊळ पूजिता पावे त्याला. म्हणजे या पृथ्वीमध्ये असलेले सगळे अशा प्रकारचे मूळ पुरुषाला विसरून जगत असतात. आणि समर्थांनी या समासामध्ये जे 2 शब्द वापरले, मूळ पुरुष आणि प्रकृती, यालाच दुसरी नाव आली आहे शिव आणि शक्ती. अर्धनारी नटेश्वर किंवा प्रकृती आणि पुरुष असे नावे आलेली आहेत. आणि या सर्वांच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अनुभव येतो. म्हणजे जिथे शिवशक्ती आली, जिथे अर्धनारी नटेश्वर आलं, जिथे प्रकृती आणि पुरुष आला, तिथे कर्तृत्वाचा आरंभ होतो. आणि कर्तृत्व म्हणजे अलंकार, कर्तृत्व म्हणजे अहंकार. जिथे अहमाचा जन्म होतो, म्हणून अहमाचा जन्म झाला म्हणून आपण म्हणतो एकोहम बहुश्याम.
तो एक आहे, म्हणून मला बहु होण्याची इच्छा झाली. जिथे अशी प्रकृती आणि पुरुष एकत्र येतात तिथे जगताची निर्मिती आहे. याला सविस्तर विचार समर्थांनी पुढे मांडलेला आहे. मग विविध आकाराने आपल्या आपल्या पद्धतीने तो प्रकट होतो आहे. तो कोणत्या देहात प्रकट होईल ते सांगता येत नाही. ज्या देहात प्रकट होईल त्या देहाचे गुणदोष त्याला लागू होतात. म्हणून म्हटलेलं आहे, देव देवळयामध्ये लपला, देऊळ पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची आहे. मग देव देवळामध्ये नाही, पण देऊळ पूजता पावे त्याला. देवळाची पूजा केल्यानंतर देव पावतो आहे. आपण म्हणू कसं काय हो? कारण देह हे देवाचं मंदिर आहे. म्हणून म्हटलेलं आहे बघा, देह देवाचे मंदिर. आपल्याला माहिती आहे देह कोणाचा आहे मंदिर? देह देवाचे मंदिर. देह हे देवाचं मंदिर आहे. आणि आता देह हे देवाचं जर मंदिर आहे तर त्या मंदिराची काळजी घेणं, या मंदिराची काळजी घेणं, देह देवाचे मंदिर. मग हे देह हा काय आहे? हे मंदिर आहे. आणि या मंदिराची काळजी घेणं हे आमचं काम आहे. म्हणून देह आपला उत्तमरित्या ठेवता आला पाहिजे. त्याला स्वच्छ नीटका स्वच्छ दररोज आंघोळ करून व्यवस्थित त्याला ठेवता आला पाहिजे. म्हणजे आपल्या देहाची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कशी घेणार? डोळ्यांची काळजी कशी घेणार? तर मोबाईल न बघता. मोबाईल बघून बघून आपण डोळा निकामी करतो, मग आपला चष्मा लागतो. काही काळानंतर आपल्याला दिसायचं बंद होतं. जसं कानाने मोठमोठ्याने हेडफोन घालणे, मोठमोठ्याने गाणे ऐकणे, स्पीकरवर गाणे लावणे, त्याच्यामुळे आपले कान खराब होतात. मग समर्थ म्हणतात, काय बघावं, काय ऐकावं, काय बोलावं हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. आणि त्यातूनच आपला देह हा उत्तम राहू शकतो. देहाला जर उत्तम ठेवायचं असेल, जर परमात्म्याला आपल्याला भेटायचं असेल तर आपल्याला देहाला उत्तम ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्या देहामध्ये इथे आपला परब्रह्म आहे. तो परब्रह्म इथे वास करतो आहे आणि त्याचं हे जग आहे, त्याचं हे अस्तित्व आहे. त्याच्यामुळे त्या देवाला देव आपल्या मंदिरात येऊन बसलेला आहे आणि त्याची पूजा करणं, त्याला नित्य नियमानं सगळं व्यवस्थित पुरवणं, तसंच त्याला योग्य संगतीला लावणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात, देव देवळामध्ये नाही, पण देऊळ पूजता पावे त्याला. मग देवळाची पूजा केल्यानंतर ते सगळं मिळतं. मग आता देह देवाचं जर मंदिर आहे तर त्या मंदिराची काळजी घेतली पाहिजे. त्या मंदिराची सेवा करणं आमचं काम आहे. सत्वगुणाचा विचार करताना समर्थांनी याचं स्पष्टीकरण केलेलं आहे की जर देवळाची काळजी आम्ही वाहिली तर देवसुद्धा त्यामध्ये प्रसन्न होतो. मग आता देऊळ कोणतं आहे? तर पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. पृथ्वीमध्ये जेवढी काही शरीरं आहेत ती काय आहेत? भगवंताची घरं आहेत. म्हणून म्हटलेलं आहे, पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे असं सांगितलेलं आहे समर्थाने. पुढे समर्थ म्हणतात आहे का तितकी भगवंताची जितकी शरीर तितकी मंदिरं आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून केवळ गुणतत्वज्ञान आहे. आम्हाला माणसं दिसतात पण त्या माणसांमध्ये असणारा परमेश्वर दिसत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, तुम्ही त्यांना तोषवा, त्यांच्या देहाला तोषवलं की अंतरात्मा आपोआप खुश होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, देव देवळामध्ये लपला, देऊळ पूजिता पावे त्याला. देऊळ म्हणजे ते शरीर, त्या शरीराची सेवा केली की तो अंतरात्मा प्रसन्न होतो. आणि म्हणून शिव भावे जीव सेवा, दरिद्री नारायणाची पूजा असं रामकृष्ण परमहंस सांगून गेले. म्हणून ज्याची तुम्ही सेवा करता त्या देहाची सेवा नाही, त्या देहाच्या माध्यमातून देवाची सेवा आहे. तो देहामध्ये राहणारा जो परमात्मा आहे त्याची सेवा आहे. आम्ही गाईला तोषवण्यासाठी तिला पाणी दाखवतो. गाईला तोषवण्यासाठी काय करतो? तिला पाणी दाखवतो, तिला म्हणजे सगळं खायला वगैरे देतो त्या गाईला. तर त्या गाईमध्ये असलेल्या परमात्म्याची सेवा आपण करतोय असं आहे. म्हणून तो भाव आम्हाला कळला पाहिजे. मग या जगतामध्ये परमेश्वर प्रगटीकरणाचं जे नामकरण झालेलं आहे ते अशा प्रकारे झालेलं आहे. म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी, दोन्ही नामे एकास पडिली, लोकी समस्त कल्पिली, लोकी नेमस्त कल्पिली, विवेके प्रत्यय पाहिली, तो एकची नाम. म्हणजे काय म्हटलेलं आहे? तर प्रकृती आणि पुरुष दोन्ही नामे एकास पाडिली. प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही नामं
लोकी नेमस्त कल्पिली, म्हणजे वस्तुतः एका मायेचीच आहेत. आणि म्हणून विवेके प्रत्यय पाहिली तो एकची नाम. मग त्या लोक दोघांची कल्पना करतात, पण विवेकाने प्रत्यय घेऊन नंतर पाहिल्यावर दोन्ही एकाचीच नावं आहेत हे आपल्याला कळतं. आणि म्हणून नाम आम्ही दोन वापरले पण ते एकच आहे. कोणते दोन नाम? शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती, गणेश आणि शारदा. नाम दोन आहेत, पण जरी दोन वापरली असली तरी ते रूप मात्र कसं आहे? रूप एकच आहे हो. म्हणून समर्थ इथे सांगतात, नाम दोन असली तरी नामानुसार कोणाला स्त्री म्हटलं, कोणाला पुरुष म्हटलं. म्हणून स्त्री आणि पुरुष हा भेद संतांच्या समोर नाही. आम्ही व्यवहारासाठी सोयीसाठी त्याला नामकरण केलं. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, नाही पुरुष ना वनिता, लोकी कल्पिले तत्वता, त्याचा बरा शोध घेता काहीच नाही. मग पुढे दिलेला आहे समर्थ, नावाप्रमाणे तेथे कुणी पुरुष अथवा स्त्री नाही, लोकांनी तत्वांच्या ठिकाणी अशी कल्पना केलेली आहे. मग सारासार विवेकाने याचा शोध घेतल्यानंतर कळून येतं की खरे तर येथे काहीच नाही. मग समजतं, मग मुळामध्ये पुरुष आहे का हो, आणि स्त्री आहे का? मग त्या देहामध्ये मूळ, त्याच्यामध्ये भेद निर्माण झाला. आणि स्त्रीमध्ये असलेला जीव आणि त्याला सुद्धा आम्ही तो जीव म्हणतो, आणि पुरुषामध्ये असलेला जीव त्याला सुद्धा आपण जीवच म्हणतो. म्हणून पुरुषामध्ये असलेल्या आत्म्याला आपण तो आत्मा म्हणतो, आणि स्त्रीमध्ये असलेल्या त्याला तो आत्माच म्हणतो. म्हणजे स्त्री आणि पुरुष हे नाम देहाला प्राप्त झालेला आहे. आता असं आपण म्हणतो का पुरुषामध्ये असलेला म्हणजे तो आत्मा पुरुष आत्मा, स्त्री आत्मा नाही. त्या देहाचं नामकरण झालं आहे, पण आत्मा मात्र एकच आहे सगळ्यांमध्ये. मग मुळामध्ये आतमध्ये असलेल्या त्या परमात्म्याला त्याही पलीकडे समर्थ सांगतात. नुसतं नावं नाही तर त्याचं वर्णन करतात समर्थ. परमात्मा उभयरिती, तो पुरुषही होऊ शकतो आणि स्त्री होऊ शकतो. म्हणून म्हटलंय, स्त्री नदी पुरुष खळाळ, ऐसे बोलती सकळ, विचार पाहता निवळ देह नाही. मग काय म्हटलंय, जसा एखादा आम्ही सरिता शब्द वापरतो, स्त्रीलिंगी नदी किंवा ओढा पुल्लिंगी असं वापरतो. मग हे सगळं लोक बोलतात. मग विचार करून पाहिलं की कळतं की पाण्याला स्त्री अथवा पुरुष देह नाही, सगळं एकच आहे. पाणी तर सेमच आहे ना. नाव फक्त ओढा छोटा आहे म्हणून ओढा, मोठी असल्यावर नदी, त्याच्यापेक्षा मोठा समुद्र. मग आम्ही सरिता शब्द वापरतो कोणाला, नदीला. आता सरिता म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर स्त्रीचं रूप धारण होतं. मग नदी म्हटल्यानंतर ती स्त्रीलिंगी आहे, ती स्त्रीचं रूप धारण होतं. मग खळाळ म्हटल्यानंतर काय येतो? पुल्लिंग. मग पुरुषाचा आपल्याला बोध होतो, ओढा. पण मुळामध्ये ती नदी आहे. नदी ही स्त्री आहे की पुरुष आहे? नदीला ना स्त्री आहे ना पुरुष आहे. आम्ही तिला नामकरण केलं, तसा भगवंताला आम्ही नामकरण तसं केलेलं आहे. तो परब्रह्म आहे जो अशा प्रकारे तो नामातीत आहे, गुणातीत आहे, त्याला कशामध्ये बांधून ठेवता येणार नाही. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, आपणास कळेना, पाहो जाता कळेना, कशास काहीच मिळेना उदंडपणे. एकलाची उदंड झाला, उदंडची एकला पडिला, आपणासी आपला गलबला सोसवेना. एक असोन फुटी पडली, फुटी असोन स्थिती ऐकली, विचित्र कळा पैसावली प्राणी मात्री. म्हणून मग पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, पुढे दिलेलं आहे, आपण एकटे आहोत, परंतु एकटं असून सुद्धा आम्ही उदंड झालो आहोत. भगवंत सुद्धा एकटा आहे, पण त्या भगवंताने अनेक रूप धारण केली, आणि म्हणून त्याला एकट्याला उदंडपणा आलेला आहे. म्हणून तो भगवंत उदंड आहे. एकटा आहे का? एकट्याने उदंड आहे, आणि उदंडामध्ये सुद्धा तो एकटा आहे. म्हणून पुढे म्हटलंय, एक असो न फुटी पडली, एकला एक आहे तो, उदंड झाला, आणि उदंड होऊनही तो एकला एकच असतो. आपलाच गलबला आपल्याला सोसवत नाही असं झालेलं आहे. एक असोनी फुटी पडली, एक असून त्यात फूट पडली, आणि फुटी असोन स्थिती ऐकली. फूट पडल्यामुळे अनेक झाल्यासारखे दिसतो. मग विचित्र कळा पैसावली प्राणी मात्री. पण प्रत्येकात भिन्नत्व दिसत असलं तरी अंतर्स्थिती अंतरात्मा एकच आहे. अनेक रूपात भासूनही एकत्व भंगून देण्याची ही अंतरात्म्याची विचित्र कळा सर्व प्राणीमात्रामध्ये पसरलेली आहे. म्हणून म्हटले समर्थांनी इथे दृष्टांत दिलाय, भगवंत जर एक आहे तर तो अनेक का दिसतो? एक असून फुटी पडली का दिसतो? मग त्या मायेची सुरुवात एकोहम बहुश्याम, मायेमध्ये असल्यामुळे भगवंताची जी माया आहे त्या मायेची सुरुवात एकोहम बहुश्याम झाली.
अशा प्रकारचा विचार आला. मग भगवंताने ठरवलं की मी एकटा आहे, आता मला बहुरूप धारण करायचे आहेत. मग रूपता बहु धारण करणारे आहे, पण रूप धारण करणारे एकच आहे. त्याने रूप धारण केली, त्याचा अर्थ तो बहु झाला नाही, तो एकच आहे. त्याने बहुरूप धारण केली, पण तो अनेक नाही, तो एकच आहे. फक्त रूप धारण केलेली आहेत. म्हणून पुढे म्हटलेलं आहे. त्यातलं व्यवहारातलं उदाहरण जर सांगायचं झालं तर एखादा पुरुष, त्याला नाना प्रकारची नामाभिधाने असतात. एखादी स्त्री बघा, कोणाची आई असते, कोणाची बहीण असते, कोणाची दिदी असते, कोणाची वहिनी असते, कोणाची सून असते, कोणाची सासू असते, कोणाची मामी असते, कोणाची काकी असते. किती नाती असतात तिला. मग ती वेगवेगळी आहे का? काकी म्हणजे ती वेगळी आहे, बहीण म्हणजे ती वेगळी आहे, आई म्हणजे ती वेगळी आहे, मामी म्हणजे ती वेगळी आहे, मावशी म्हणजे ती वेगळी आहे, असं आहे का? नाही. ती एकटीच आहे, पण ही तिला नामाभिमानानं आलेली आहे. नाना रूप तिने धारण केलेली आहेत. भिन्न रूपाने ते नटलेलं आहे. म्हणून चारही प्रकारच्या खाणी पाहिल्या, त्यामध्ये परमेश्वर तत्व हे मात्र एक आहे. चारही खाणी, चारही वाणी, आकार संपून जातात, गुण संपून जातात. शिल्लक राहतो तो फक्त काय आहे? परमात्मा आहे. एकची एक चालविती तिन्ही लोक. फक्त आकार सगळा संपून जातो, शिल्लक राहतो तो परमात्मा. जसं तूप आपल्याला तयार करायचं असेल तर पहिल्यांदा दूध संपून जातं, त्याचं दह्यात रूपांतर होतं, आणि पुढे दही सुद्धा विरजण टाकलं की त्याचं लोणी तयार होतं, आणि लोणी सुद्धा बाजूला पडतं, ताक निघून येतं. मग लोणी वेगळं होतं, ते तापवले जाते, मग तूप शिल्लक राहतं. आणि दुधामध्ये तूप आहे हे दिसतं का हो? दूध आपण बाजारातून आणलं की बघा, उकळायला ठेवलं की आपल्याला दिसतं का वरती तूप आहे, पण त्याच्यापासून दही होतं, तूप होतं, पनीर होतं, दिसतो का? नाही. वरती असं दिसतो का बाबा हा हे तूप आहे, हा तूप आलं, हे तूप बाजूला गेलं, हे बाबा दही बाजूला गेलं, हा पनीर बाजूला, असं दिसतं का? नाही. ते एकच आहे, परंतु काय म्हटलेलं आहे? नाना रूप त्याने धारण केलेली आहे. मग याचा अर्थ दुधात तूप आहे, तसं माणसामध्ये, प्राणी मात्रांमध्ये, चारही खाणीमध्ये भगवंत आहे हो. चराचरात भगवंत आहे, सगळ्या सृष्टीमध्ये पुरून उरलेला आहे. जिथे जाल तिथे सगळीकडे भगवंत आहे, सर्वांमध्ये तो लपलेला आहे. तो मनुष्याला ओळखता आला पाहिजे. तो जर सर्वांमध्ये आहे तर तो कळण्यासाठी आम्हाला ती ज्ञानदृष्टी संतांशिवाय ती कळू शकत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे पुढे, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. ते कळण्यासाठी ती ज्ञानदृष्टी आम्हाला संतांशिवाय कोणी देऊ शकणार नाही. प्रत्येक प्राण्याने आपण परमेश्वर रूप आहोत, आणि ज्याला मी पाहतो आहे तो सुद्धा परमेश्वर रूप आहे, हे आपलं कळलं पाहिजे. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने की समर्थाने पुढे अजून दिलेला आहे, वल्लीमध्ये जळ संचरे, कोरडेपणे हे वावरे, ओले वाचून नसतिरे काही केल्या. मग वेलीमध्ये पाणी भरून राहिलेलं असतं. वेली आहे, तिथं पाणी असतं की नाही? आतमध्ये पाणी असतं. आपण म्हणत नाही की त्या वेलीमध्ये पाणी नाही, वेलीमध्ये पाणी असतं, पण तिला स्पर्श केला तर ओलेपणा जाणवतो का? नाही. ती बाहेरून कोरडीच दिसते, कोरडीच असते, पण ओलेपणाशिवाय ती काहीही केल्या जगूच शकत नाही. तसं समर्थ देतात आहे की वल्ली म्हणजे वेलीमध्ये पाणी आहे, आणि ते पाणी आम्हाला दिसतं का? नाही. ते पाणी नसेल तर ते कसं मरून जाईल हो वेल. म्हणून वल्लीमध्ये जळ संचरे, कोरडेपणे हे वावरे, ओले वाचून नथिरे काही केल्या. मग आपल्याला वाटतं त्या वेलीमध्ये पाणी कुठे आहे, तुम्ही त्याला पाणी घालू नका, म्हणजे मग आपल्याला कळेल की त्या वेलीमध्ये पाणी आहे की नाही. काही झाडं असतात की त्या झाडांना तांब्याभर पाणी घातल्याबरोबर त्यांची जी पानं आहेत ती पुन्हा टवटवीत होतात. पण आम्ही पानं जर तोडलं तर पाणी सापडत नाही. फांदी तोडली तर पाणी सापडत नाही. फूल तोडलं तर पाणी सापडत नाही. पण मुळाला पाणी घातल्याबरोबर ते पाणी बरोबर मुळाच्या माध्यमातून शोधून ते सगळ्या पूर्ण अवयवाला, पूर्ण ते झाडांना मिळतं. त्याचप्रमाणे तो भगवंत शरीरामध्ये आहे, परंतु तो वेलीच्या रूपाने, वेगळ्या रूपाने तो प्रगट झालेला आहे. मग दूध जे आहे ते वेगळ्या रूपाने प्रगट झालं तरच त्याचं दही होतं. मग दूध वेगळ्या प्रकारे जर प्रगट झालं तर त्याचं तूप होतं. तेच वेगळ्या पद्धतीने प्रगट झालं तर त्याचा पेढा होतो. तेच दूध अजून अलग झालं तर त्याची खीर होते. मग जसं त्याचं प्रगटीकरण भिन्न आहे तसं भगवंताचं प्रगटीकरण भिन्न आहे. ते प्रगटीकरण बाजूला ठेवा, तो अप्रगट असलेला भगवंत आपल्याला कळला पाहिजे. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे, भूमीपासून वेगळी झाली, परी ती नाही तर कळली, निराळीच बळावली जेथ तेथे.
मग समर्थ म्हणतात, झाडांमध्ये केली आळी, झाडे धावती निराळी, कित्येक झाडे अंतराळी उडवून जाती. मग झाडांना पाणी घालण्यासाठी आळी केलेली असतात. पाणी मिळाल्याने झाडे आकाशात वाढतात. कित्येक झाडं आकाशात उंच वाढतात, तर काही झाडं म्हणजे पक्षी वगैरे उडून जातात. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने, भूमीपासून वेगळी झाली, परी ते नाहीत वळली, निराळीच बळावली जेठ तेथे. मग भूमीपासून वेगळी झाली, जमिनीपासून वेगळी झाली, ती वाळत नाही, ती जेथे तेथे आकाशात जोमाने वाढतात, आकाशामध्ये जोमाने वाढतात. आणि म्हणून पुढे म्हटले, झाडांमध्ये आम्ही आळं केलं, म्हणजे त्याला कुंप बाजूला त्याला अळं केलं. अळं आपल्याला माहिती आहे, त्या आळ्यामध्ये आपण पाणी घातलं, ते झाड काय करतात, धावतात म्हणजे काय, तर वाढतात. ते झाड वाढते आहे, याचा अर्थ ते चैतन्याचा आनंद, याचा अर्थ समर्थाने सांगितलं, त्या चैतन्याला आनंद मिळतो आहे. आम्ही कोणाला आल्यानंतर पाणी देतो बघा. आपल्याकडे ज्यावेळी पाहुणे येतात त्यावेळी आपण त्यांना पाणी देतो, साखर किंवा चहा करून देतो. मग आम्ही कोणाला आल्यानंतर पाणी देतो, चहाही देतो. काय आहे हे? तर झाडाला पाणी घालणेच. ते झाड म्हणजे कोणतं, तर त्या अंतरात्म्याला तोषून आहे. इंद्रियांच्या माध्यमातून त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्यांची केलेली जी सेवा आहे ती भगवंताची सेवा आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, अशा प्रकारे तुम्ही लक्षात घ्या, देवाकरिता चालती झाडे, देव नसता होती लाकडे, नीट जे आहे कुवाडे, सर्वथा नव्हे. मग समर्थ म्हणतात आहे की अंतरात्मा आहे म्हणून देह जगतो आहे. अंतरात्मा नसेल तर झाडाचं लाकूड होतं. हे सगळं काय आहे, स्पष्ट आहे, हे गुप्त काहीच नाही, माहिती आहे सगळ्यांना. म्हणून म्हटलेलं आहे, त्या झाडामध्ये तो परमेश्वर आहे म्हणून झाडं वाढतात आहे. तो परमेश्वर जर त्याच्यामध्ये नसेल तर झाडं वाढून जातील. आणि आपण म्हणतो फुलं गेली, खोड गेलं, मूळ तुटलं, सगळं कायम आहे, मग वाढलं का नाही ते? आपण म्हणतो ते मेलं. याचा अर्थ समर्थ म्हणतात, तिथे देव नाही आहे. जिथे देव आहे त्याच्यात प्रगती आहे. जिथे देव आहे तो चलित होतो आहे, तो वाढतो आहे. त्याचं प्रगटीकरण हे त्याच्या कृतीतून होतं आहे. आणि कृती आहे म्हणून भगवंत आहे. आणि म्हणून झाडांपासून झाडे होती, एका झाडापासून दुसरं झाड होतं, तेही अंतरिक्ष जाती. काय म्हटलंय, तेही अंतरिक्ष जाती, मुळाने भेदिली जगती कदापि नाही. आणि म्हणून म्हटले, झाडापासून झाडं होतात, तीही आकाशाकडे जातात. आणि देहरूपी झाडाच्या मुळात जमिनीत मुळीच जात नाही. म्हणून मुळाने पृथ्वीमध्ये, म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थाने की झाडापासून झाडे झाली, मग झाडास मुळाने भेदिली जगती कदापि नाही. झाडास झाले खात पाणी म्हणजे खतपाणी, जर आम्ही घातलं तर घालून पाळिली प्रतिदिनी, बोलकी झाले शब्द मंथनी विचार घेती. म्हणजे समर्थाने काय सुंदर वर्णन केलेलं आहे की समर्थाने बोलकी झाडं शब्द वापरलाय. आम्हाला झाडं जी बोलत नाहीत त्यांची आम्ही निगा राखतो. मग कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, या सगळ्या झाडांना मग त्याच्यात असलेल्या परमेश्वराची सेवा संत सावतामाळींनी केली. म्हणून समर्थ म्हणतात, ती झाडं आहेत आणि त्या झाडांमध्ये परमेश्वर आहे. तशी बोलकी झाडं म्हणजे माणसं आहेत. दुसऱ्याच्या अंतःकरणाला आनंद होईल अशा प्रकारचं वचन आपल्या मुखातून निघावं, याचा अर्थ भगवंताची सेवा करणं आहे. म्हणून संत तुकाराम म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. काय म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. आणि म्हणून कोण्याही या शब्दामध्ये जगतामध्ये असलेला कुठलाही जीव असेल तर कोणत्याही जीवाला आपल्याकडून दुःख होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. कारण त्याला दुःख झालं तर कोणाला दुःख होती, त्याच्यामध्ये असलेला तो जो अंतरात्मा आहे, तो परमेश्वर आहे, त्याला दुःख होईल. म्हणून मनुष्य देहाची पूजा करणं म्हणजे मूर्तीची पूजा करतात. म्हणून समर्थ म्हणतात, जो देहामध्ये वास करतो अशा परमेश्वराची जर तुम्ही पूजा केली तर खऱ्या अर्थाने परमेश्वर आपल्याला पावेल. त्या माध्यमातून, मूर्तीच्या माध्यमातून आम्हाला बोलत्या झाडाची पूजा करायची आहे. म्हणून इथे म्हटलं आहे, त्याची पूजा करा. होणार तितुके आधीच झाले, मग कल्प कल्पून बोलिले, जाण तयासी समजले सकळ काही. समजले तरी उमजले तरी समजेना, प्रत्ययविन अनुमानेना सकळ काही. मग सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, पण प्रत्ययाशिवाय माणसाला काही अर्थ नाही. प्रत्यय म्हणजे काय, अनुभव. माणसं फक्त अनुमान करतात, म्हणजे अंदाज करतात.
अंदाज करू नका. तुम्ही प्रत्यय म्हणजे अनुभव घ्या. तुम्ही जितक्या लोकांना संतुष्ट ठेवाल तितकं तुम्ही संतुष्ट होणार आहे. तुम्ही जितक्या लोकांना असंतुष्ट ठेवाल तितके तुम्ही असंतुष्ट राहणार आहे. मला संतुष्ट राहायचंय का मग माझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लोकांना, मनुष्याला संतुष्ट ठेवता मला आलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने की आपणास चिमटा घेतला तेने जीव कासावीस झाला, आपणाहून इतराला पारखीत जावे. स्वतःलाच तुम्ही स्वतः चिमटा घ्यावं. चिमटा घेतल्यानंतर काय होतं? वेदना होतात हो, दुखतं आपल्याला ते. मग ते का दुखतं? वेदना आपल्याला दुःख होतं म्हणजे काय? वेदना होतात, दुखतं ते. मग तसंच आपण जर दुसऱ्याला चिमटा घेतला तर त्याचा पण जीव आपल्यासारखाच कासावीस होणार हो. त्याला पण त्या वेदना होणार, त्याला पण ते दुःख होणार आहे. मग तसं आपणाहून इतराला पारखीत जावे. मग आपल्याला पण तसं झालं तर जसं आपल्याला दुखतं तसं दुसऱ्या समोरच्याला दुखतं. मग ती जाणीव आपल्याला झाली पाहिजे. म्हणून पुढे म्हटलंय शब्द में भेद आहे, शब्द जाणे भाव, शब्द एक शब्दाने निर्मल करे तुझा करे भाव. बघा काही लोक बोलताना पण अशी बोलतात की एक शब्द एक घाव दोन तुकडे, म्हणजे त्या माणसाला समोरच्याचं मन नाराज झालंच पाहिजे असंच बोलणं निघतं त्यांच्या मुखात. मग असं बोलता कामा नये. दुसऱ्याला तर संतोष व्हावं, दुसरा संतोष पावला पाहिजे, तो निवांत झाला पाहिजे, शांत, त्याला खूप छान वाटलं पाहिजे, असं प्रत्येकाचं बोलणं असावं. असं तुम्ही बोला. बोला जाणे विठ्ठल जळे. तो विठ्ठल कुठे आहे तर तो वाणी जीवामध्ये आहे आणि तो शरीरामध्ये वास करतो आहे. त्या शरीरामध्ये असलेला भगवंत आपल्याला दिसला पाहिजे. हाच भाव समर्थाने इथं सांगितलेला आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे होणार तितुके आधीच झाले. काय म्हटले? होणार तितुके आधीच झाले, मग कल्प कल्पून बोलिले, जाण तयासी समजले सकळ काही. काय म्हटले? जाण तयासी समजले सकळ काही. मग एखाद्याला समर्थ म्हणतात आहे जे काही होणार आहे ते आधीच होऊन जातं, पण त्याचं विवेचन आपल्या कल्पनेप्रमाणे शास्त्राकारांनी केलेलं आहे. ते ज्ञानी म्हणजे त्यांनी ते सांगितलेलं आहे, त्याला सर्व काही नीट, जो ज्ञानी आहे त्यांना समजणार. आणि म्हणून म्हटलंय समजले तरी उमजले तरी समजेना, प्रत्यय विन अनुमाना सकळ काही. मग एखाद्याला ते समजलं तरी ते उमजत नाही आणि दुसऱ्या कुणाला ते उमजलं तर समजत नाही. पण जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत त्यांची संपूर्णपणे कल्पनाही करता येत नाही. आणि म्हणून म्हटलं हे सगळं कोणाला कळतं? जो जाणता आहे त्याला कळतं, नेणत्याला कळत नाही. नेणता मनुष्य आकारामध्ये अडकतो आणि जाणता मनुष्य त्या निराकाराला आपलंसं करतो. तो निराकार आहे, आकारामध्ये बसलेला. म्हणून आकाराच्या माध्यमातून आम्हाला गुण प्रगट होतात. म्हणून समर्थ पुढे सांगतात आहे मनुष्याने समाजामध्ये वडील कोणाला म्हणावं. मग सगळं सांगितलंय. सर्वात्रांचा वडील कोण हेची पहावी ओळखणं, भेटे आपण असं आपण जगदांतरे. काय सांगितलंय? सगळ्यांचा सर्वत्रांचा वडील कोण सांगितलंय इथं की सर्वांहून श्रेष्ठ कोण आहे? वडील म्हणजे कोण? सगळ्यांहून श्रेष्ठ. सर्वांहून श्रेष्ठ कोण आहे याचा विचार करा. त्याची म्हणजे अंतरात्म्याची ओळख करून घ्यावी, म्हणजे आपल्याला भेट होते, म्हणजे स्वस्वरूपानुभव येतो आणि तोच अंतरात्मा सर्वांच्या अंतर्यामी आहे हेही आपल्याला कळून येतं. मग सगळ्यांमध्ये वडील कोण आहे? वडिलांचा मान कोणाला? त्या समर्थ म्हणतात वडिलांचा मान उत्तम गुणाला आहे. श्रेष्ठ पदवी ज्याच्याकडे आहे तो ज्येष्ठ आहे आणि तो श्रेष्ठ आहे, त्याला वडील म्हणावं. म्हणून वडिलांनी वडील पण जाणलं पाहिजे. याचा अर्थ आपण वयाने मोठे आहोत तर त्या पद्धतीने आपण गुणांनी सुद्धा मोठं झालं पाहिजे. तो भगवंत जो अंतरात्मा जाणीवेच्या स्वरूपात ज्या देहामध्ये जास्त आहे त्या देहामध्ये असलेल्या अंतरात्म्याला वडील असं म्हटलेलं आहे. मग मुंगीमध्ये असलेला अंतरात्मा आहे तो सुद्धा, मुंगीमध्ये सुद्धा जाणीव आहे. त्यांच्या तुलनेत सगळ्यात उत्तम जीव म्हणजे मानव या सगळ्यांच्या. मग त्या माणसामध्ये सुद्धा गुण आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा जाणीव आहे अंतरात्म्याची. पण मुंगीच्या तुलनेमध्ये माणसामध्ये तर जास्त आहे गुणांच्या बाबतीतही. मनुष्य नानाविध प्रकारच्या गुणांनी तो प्रगट होतो. मुंगीच्या तुलनेमध्ये माणसाच्या शरीरामध्ये भरलेला अंतरात्मा हा श्रेष्ठ अंतरात्मा आहे, कारण गुणांचा फरक आहे हो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अंतरनिष्ठ पुढे दिलेला आहे
अंतर्निष्ठांची उंच कोटी, बाहेर मुराद्याची संगती खोटी, मूर्ख काय समजेल गोष्टी शहाणे जाणती. मग जे अंतर्निष्ठ आहेत, फार उच्च कोटीचे आहेत, त्यांना बहिर्मुख जे असतात त्यांना काय संगत काय आहे पुढे सांगितले बघा. शहाण्याला हे कळतं म्हणून तुम्ही अंतर्मुख व्हा, बहिर्मुख राहू नका. बहिर्मुख असलेल्या माणसाला उंच पदवी प्राप्तच होत नाही. बहिर्मुखता ही गुणांच्या बाबतीत नाही तर फक्त बाह्य लक्षणांवर बहिर्मुखता आहे. आकार रूप याला बहिर्मुखता आहे. पण गुण हा कसा आहे, अंतर्मुख आहे. अंतर्मुखामध्ये आपण अंतरात्म्याकडे आपलं लक्ष केंद्रित होतं आणि बहिर्मुखामध्ये मायेकडे आपलं लक्ष केंद्रित होतं. म्हणून जो ब्रह्माकडे जातो तो उच्च पदवी प्राप्त करतो. जो मायेमध्ये अडकतो त्याला सामान्य म्हटलं जातं. म्हणून समर्थांनी म्हटलंय, मूर्ख काय समजेल गोष्टी शहाणे जाणती. इथे त्याला मूर्खच म्हटलं आहे. आपल्याला ती दृष्टी आली पाहिजे, ते कळलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय, अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नवाजी, अंतरे न राखता भाजी मिळणार नाही. मग आपण जर दुसऱ्याचं अंतःकरण जाणून त्याला प्रसन्न केलं तर कुणीही आपल्याला नावाजणार आहे. पण आपण जर दुसऱ्याचं मन जाणून त्याचा समाधान होईल असं वागलो नाही तर भाजीसारखा शूद्र पदार्थही आपल्याला प्राप्त, म्हणजे भाजीसारखा पदार्थ सुद्धा आपल्याला प्राप्त होणार नाही. ऐसे वर्तते प्रत्यक्ष, अलक्षी लावावे लक्ष, दक्षास भेटता दक्ष समाधान होते. मग हे असं प्रत्यक्ष घडतं, हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून अलक्ष अशा परब्रह्माकडे लक्ष लावावं, त्याचं अनुसंधान ठेवावं. अशा प्रकारे जो आत्मानुभवाविषयी दक्ष असतो त्याला दुसरा दक्ष माणूस भेटला की त्याला समाधान लाभतं. आणि म्हणून पुढे म्हटलंय, दुसऱ्याचं मन राखणं साधी गोष्ट आहे. याच्यामध्ये काही विशेष सांगण्यासारखं काही नाही, साधी गोष्ट आहे. त्याच्यात काय सांगितलं आहे, अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नवाजी, अंतरे न राखता भाजी मिळणार नाही. साधी गोष्ट आहे. समर्थ म्हणतात, अंतरे राखता राजी, दुसऱ्याचं मन राखणं, अंतर राखणे याचा अर्थ मन राखणे. जो मनुष्य दुसऱ्याचं अंतर राखतो त्याची स्तुती केली जाते किंवा स्तुती करत असताना आपण दुसऱ्याचं अंतःकरणाचं रक्षण करतो. पण दुसऱ्याचं मन जर आम्ही राखलं नाही तर आपल्याला भाजीच्या देठा इतकं सुद्धा महत्त्व राहत नाही किंवा आम्हाला भाजी सुद्धा प्राप्त होत नाही. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, काय म्हटलेलं आहे की अंतरे न राखता भाजी मिळणार नाही. काय म्हटलेलं, अंतर जर आपण दुसऱ्याचं राखलं नाही तर सुद्धा आपल्याला काय मिळणार नाही, दुसऱ्याचं अंतःकरण जाणार. मग आम्ही म्हणतो की काय करतो, भगवंताचे गुण गातो, कथा प्रवचन पाहतो, भगवंताचं गुण गातो. कीर्तनामध्ये गुणांचाचं कीर्तीचं कथन आहे, वर्णन करतो, अंतरात्म्यामध्ये आहे. सगळे गुण आपल्या अंतरात्म्याला संतुष्ट पावता आलं पाहिजे. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने, पुढे सांगितलं आहे, मनास मिळता मन, पाहोन येती निरंजन, चंचळ चक्र उल्लंघुन पैलाड जाती. काय म्हटलंय की गुरु शिष्यांचा ऐक्यभाव झाला, मनास मन मिळालं की मग त्या निरंजन परमात्म्याला पाहता येतो आणि मायाचा मीपणा सगळा उपद्व्याप ओलांडून पलीकडं सुद्धा जाता येतं. म्हणून म्हटलंय, मनास मिळता मन, मनाला मन मिळालं पाहिजे. पाहोन येती निरंजन, चंचळ व चक्र उल्लंघुन पैलाड जाती. एकदा जाऊन पाहून आले, मग ते सन्निध्य देखिले, चर्मचक्षी लक्षिले न वचे कदा. नाना शरीरे चंचळ, अखंड करी चळवळ, परब्रह्म ते निश्चळ सर्वा ठाई. मग एकदा जाऊन पाहून आले, मग एकदा त्या निरंजन परमात्म्याचा अनुभव आला की मग समर्थ म्हणतात, मग ते सन्निध्य देखिले. मग समर्थ म्हणतात, सदैव अगदी जवळच आहे असं दिसतं. अनुभव आला की ते सगळं जवळ आहे असंच दिसतं. म्हणजे जेथे पाहावं चर्मचक्षी लक्षिले न वचे कदा, म्हणजे जेथे पाहावं तेथे सर्वत्र तोच दिसतो. पण चर्मचक्षुने डोळ्याने त्याचा अनुभव कधी घेणं शक्यच नसतं. आणि म्हणून पुढे दिलंय, नाना शरीरी चंचळ, अखंड करी चळवळ, परब्रह्म ते निश्चळ सर्वा ठाई. मग नाना शरीरात तो चंचल अंतरात्मा अखंड चळवळ करीत असतो, पण परब्रह्म मात्र सर्वत्र कसा आहे, घनदाट कोंदाटलेला असला तरी ते निश्चळच असतं. चंचल धावे एकीकडे, ओस पडे दुसरीकडे, चंचल पुरे सर्वांकडे, हे तो घडे ना. मग चंचल असतं एकीकडं आणि धावतो आपण दुसरीकडे. मग चंचल सर्व ठिकाणी एकाच वेळी पुरे पडेल असं घडूच शकत नाही. चंचळ चंचळास पुरेना,
अवघे चंचळ विवरेना निश्चळ अपार अनुमाना कैसे येते. मग चंचळ असा हा अंतरात्मा चंचळाच्या म्हणजे मूळ मायेच्या सर्व व्यापाला जर पूर्णपणे ओळखू शकत नाही तर अपार आणि निश्चळ अशा परब्रह्माची तो कल्पना तरी कशी करू शकेल. म्हणून पुढे दिलंय, गगनी चालली हवावी कैसी पावेल पार पदवी जाता मध्येची विझावी हा स्वभावची तिचा. मनोधर्म एकदेशी कैसा कळील वस्तुसी निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म म्हणे. मग गगनी चालली हवावी, त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात आहे गगनी चालली हवावी. दारूचा बाण आपण पेटवल्यावर तो आकाशात उंच जातो. कैसी पावेल पार पदवी गगनी चालली हवावी, पण तो आकाशाला भेदून पलीकडे कसा जाऊ शकेल. जाता जाता तो मध्येच विझतो, कारण त्याचा तो स्वभावच आहे. जाता मध्येची विझावी हा स्वभावची तिचा. मनोधर्म एकदेशी, मग त्याप्रमाणे मन हे एकदेशी आहे आणि त्याच्यामुळे कैसा आकळील वस्तुसी एकदेशी असल्याने सर्व व्यापक अशा परब्रह्म वस्तूला ते कसं जाणू शकेल. निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म म्हणे, म्हणजे जो भाग्यहीन असतो तोच परब्रह्माचा साक्षात अनुभव त्याला नसल्याने सर्वच ब्रह्म असं तो म्हणतो. म्हणून निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म म्हणे. नाही सारासार विचार तेथे अवघा अंधकार खरे सांडून खोटे पोर नेणते घेते. मग जेथे सारासार विचार नसतो तिथे सगळं अंधकारच असतो आणि अज्ञानी माणूस सत्य आहे सत्य असं सार सोडून खोटं असा असार ग्रहण करतो आणि एखाद्या लहान अज्ञानी मुलासारखंच त्याचं ते वागणं असतं. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, ब्रह्मांडाचे महाकारण तेथून हे पंचीकरण महावाक्याचे विवरण वेगळे असे. मग म्हणून सांगितले ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळ माया आहे आणि तेथूनच पंचमहाभूत आणि पंचीकरण हे उत्पन्न होतं आणि महावाक्याचं विवरण हे यापासूनच अगदी वेगळं असतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी, महत्त्व महद्भूत तोची जाणवा भगवंत उपासना हे समाप्त येथून झाली. मग महत्त्व सर्वात श्रेष्ठ तत्व आणि महद्भूत म्हणजे सर्व उत्पन्न झालेल्या वस्तूतील श्रेष्ठ वस्तू आहे, म्हणजे जाणीव कळा किंवा जगज्योती अथवा पर अंतरात्मा आहे. तो षडगुणेश्वर युक्त भगवंत जाणावा, त्याचं निरंतर अनुसंधान हीच खरी उपासना आहे. मूळ मायेतच द्वैतरूपी उपासनेची समाप्ती होते, कारण अनुसंधान करता करता परब्रह्म वस्तूशी तादात्म्य झालं की त्या वस्तू खेरीज दुसरे म्हणून कोणीच उरत नाही, तर कोण कोणाची उपासना करणार. म्हणून पुढे म्हटलंय, कर्म उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मे. मग कर्म उपासना आणि ज्ञान हे वेदांचे 3 भाग प्रमाण मानले जातात आणि पण त्याप्रमाणे वेदाचं ज्ञान जरी झाले तरी ज्यावेळी परब्रह्म वस्तूशी ज्ञाता एकरूप होतो त्यावेळी तो पूर्णतः प्राप्त करतो. यालाच काय म्हणतात, ज्ञानाचे होते विज्ञान, यालाच विज्ञान म्हणतात. आणि परब्रह्मी ज्ञानाची समाप्ती म्हणजे परिसमाप्ती विज्ञानात होणं हेच महत्त्वाचं आहे. म्हणून म्हटलंय कर्म उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे चंचळ लक्षण निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.